आणि माझा मुलगा निघालो आहोत कोल्हापूरला. मामाच्या गावी आम्ही चाललो आहे हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. बट आम्ही मावशीच्या गावी चाललो आहोत. हो, कोल्हापूरला माझी एक बालपणीची मैत्रीण राहते. तर आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरला आल्यानंतर आम्ही पहिल्याच दिवशी व्हिजिट देणार आहोत छत्रपती शाहू महाराज यांच्या पॅलेसला. ही आहे माझी मैत्रीण जयश्री आणि हा तिचा मुलगा रुद्र. छत्रपती शाहू महाराज हे लोकहितवादी राजे म्हणून ओळखले जातात. 26 जून 1874 मध्ये त्यांचा जन्म झाला. महाराजांनी गरीब शेतकरी, मागासवर्गीय आणि शिक्षणापासून वंचित लोकांसाठी मोठे कार्य केलेले आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, माझ्यापेक्षा माझी मैत्रीण जास्त एक्सायटेड आहे. पॅलेसमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला बरेच प्राणी आणि पक्षी बघायला, गोंडस असे हरिण आणि बदकं पाहून आम्ही पुढच्या दिशेला वाटचाल केली. पॅलेसच्या सुरुवातीलाच तुम्हाला छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा दिसेल. हे आहे पॅलेसचं मुख्य द्वार. नियमांचं पालन करता आपण पॅलेसच्या आतमधलं शूटिंग केलेलं नाही आहे, पण पॅलेसचं मुख्य दरवाजा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. रखरखत्या उन्हात फोटोशूट करून सगळ्यांना खूपच भूक लागली होती आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत कोल्हापूरच्या फेमस मसुरा खायला. इथे मसुरा आणि भाकरी यावर ताव मारून आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत टाउन हॉल म्युझियमला. टाउन हॉल म्युझियम हे 1872 ते 76च्या काळात स्ट्रक्चर्ड केलेलं आहे. पॅलेसमध्ये एंट्री केल्यानंतर कुकुटेश्वर महादेवाचं सुंदर असं स्वयंभू मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पॅलेस बघायला निघालो. मंदिरामधून बाहेर निघाल्यावर एक गोष्ट मी नोटीस केली की या सगळ्या झाडांवर असं ब्लॅक काय दिसते. एक सोबत मी एवढे सारे वटवाघूळ कधीच आयुष्यात पाहिले नव्हते आणि माझी मैत्रिणीची आणि माझी यावरूनच बातचीत चालू होती. आजूबाजूला ग्रीनरी पाहून आमचा फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही, म्हणून थोडेफार फोटो आणि व्हिडिओ काढून आम्ही पूर्ण पॅलेस फिरत होतो. पॅलेसच्या आतमध्ये शूटिंग आणि फोटोसाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे आम्ही ती रिस्क घेतलेली नाही आणि पॅलेसच्या आवारात आम्ही काही फोटो काढून पुढच्या वाटचालीस सुरुवात केली. इतकं फिरल्यानंतर कोणालाही भूक लागणार, म्हणून आम्ही डिसाईड केलं की जाऊया आपण रंकाळा. पण रंकाळाच्या इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की रंकाळासमोर